नमस्कार, मी सेजल पुरवार. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणाऱ्या आपण पाहणार आहे आज काय विशेषमध्ये. पहिली बातमी राजकीय विश्वातून आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी आता लेखानेच उत्तर दिलं. नेमका फडणवीसांनी काय पलटवार केलाय हे सुद्धा आपण बघणार आहे. दुसरी बातमी पवार काका पुतण्याची आहे. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहे, त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या चर्चा सुरू आहे. तिसरी बातमी पुण्यातून आहे. पुण्यात IT पार्क वॉटर पार्क झालेलं आहे. धोकादायक पद्धतीने बस काढताना PMP चालकाचा व्हिडिओ समोर आला आहे. बातमी पुण्यातून. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 14.57% पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 4% पाणीसाठा वाढला आहे. पिंपरी चिंचवड शहरातही दमदार पावसामुळे हिंजवडीमधील IT पार्क हा वॉटर पार्क झाला. 10 मिनिट झालेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते जलमयले. काही ठिकाणी दुचाकी देखील वाहून गेल्या. शांतीनगर टेल्को रोड या परिसरात देखील तुफान पाऊस झाला. पाणी साचलंय. पावसापूर्वी हिंजवडी परिसरातील ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप केला जातो. बातमी शूटर AK-47 म्हणून सोशल मीडियावर शेकी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. पोलीस अटक करण्यासाठी आले त्यानंतर तो चांगलाच घाबरलाय. त्यानं इमारतीवरून खाली उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला, तशी धमकी दिली. मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं अटक केलेली आहे. त्याच्या अटकेचा व्हिडिओ समोर आला. अभिषेक तोमर उर्फ शूटर AK-47 असं त्याचं नाव आहे. त्याला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. मुंबई पुणे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे 10 पदरी करण्याचं नियोजन आहे आणि या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. येत्या 10 दिवसांमध्ये या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार. या द्रुतगती महामार्गावरील दररोज 65,000 वाहनं धावतात. गर्दीच्या वेळी ही संख्या लाखांच्या घरात पोहोचते. दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारतानं मोठी झेप घेतली. देशातील 27 कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले. जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा हा परिणाम आहे असा दावा केला जातोय. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, जनधन योजना, आयुष्यमान योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे. पुण्यात उद्या पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येतील. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी AIचा वापर या चर्चासत्रामध्ये ते सहभागी होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ही उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून उत्तर दिलं. ज्यांना जनतेने नाकारलंय ते जनादेशाला नाकारताय असं फडणवीस म्हणाले. जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही. विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलाय असा हल्लाबोल त्यांनी केला. फडणवीसांनी मतदानाची आकडेवारी देत राहुल गांधींचा आरोप मात्र खोडले. नेमक्या या लेखात काय म्हटलंय बघूयात. ज्यांना जनतेने नाकारले ते जनादेशाला नाकारताय असं फडणवीस म्हणाले. जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही असंही फडणवीस म्हणाले. जनतेच्या अपमानाचा मी निषेध करतो. विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्र यांच्या जिवारी लागलाय. मतदानाचा टक्का अचानक वाढलाय म्हणणं हास्यास्पद आहे असंही फडणवीस बोललेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाची बैठक आहे. निरीक्षक आणि उपनेत्यांची मातोश्रीवर दुपारी बैठक होणार आहे. निरीक्षकांना सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा उद्धव ठाकरे आढावा घेतील. पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन बघायला मिळेल. पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे बघणं महत्त्वाचं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलं. राज ठाकरे घरातून बाहेर असताना त्यांनी पत्रकारांना बोलावलं. मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं आहे. काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ही चर्चा आहे. त्यावेळी राज ठाकरेंनी टाकलेल्या गुगलीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढला. नेमकं शरद पवार काय म्हणाले आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीला खिंडार पडणार का पाहूया. ठाकरेंची युती मवियाला खिंडार. ठाकरेंची दुखरी नस पवारांनी दाबली. ठाकरे बंधूंच्या युतीवर पवारांचं भाष्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यामुळे युतीच्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युतीच्या चर्चेवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक करत राज ठाकरेंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून खोचक टोला लगावलाय. शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये होणारी गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होतं, त्यात त्यांना यश येतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही. त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील सकारात्मक असल्याचं चित्र आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावल्यानं मनसेनंही पवारांना उत्तर दिलंय. पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले किंवा राजकीय पटलावरचे खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे मोठा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या. त्यामुळे त्यांचं आणि त्याचबरोबर त्यांची राजकारणाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते जे काही बरोबर बोलतात त्याच्या बरोबर उलटं असतं. त्यामुळे तुम्ही तसं घ्या. एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांच्या सभांना गर्दी होते आणि मतं मिळत नाही, आणि एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांनी काय त्यांच्या महाआघाडीत यावं म्हणजे त्याचा फायदा महाआघाडीला होईल. म्हणजे ही दुटप्पी भाषा नाही का त्यांची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्याचं कारण काय ते पाहूया. प्रादेशिक पक्ष असल्यानं मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरणार. मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मवियात मतभेदाची शक्यता आहे. मनसेमुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम मतं देखील दुरावण्याची भीती आहे. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यात अडचणीची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मवियात वादाची ठिणगी पडली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरते. त्यात आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खाडा पडणार की किमान समान कार्यक्रमावर मवियात चौथा भेडू सहभागी होणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर राज ठाकरे यांच्यासोबतच्या व्हिडिओवरून अखेर सोनाली बेंद्रेने मौन सोडले. तिथे माझी बहीण होती आणि मी तिच्याशी बोलत होते असं स्पष्टीकरण सोनाली बेंद्रेंनी दिले. काही महिन्यांपूर्वी सोनालीने मनसेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यावेळेसचा दोघांचा व्हिडिओ खूप गाजलेला होता. पाहूयात सोनाली नेमकं काय म्हणाली.
So I That's have to all it ask you that because that video went viral recently. I can't show it because we don't have the rights to it. But where you turned and looked at Raj, and then it went viral on social media. Ki ye 20 years ago he had a crush on Sonali and Did things he? like. I Yeah. doubt it, but yeah. When you turn, I think he was little hesitant piche se, and you just, it was a very innocuous video. No. And I'll then tell it you went what. Honestly, that when I spoke and I called, I was talking to my sister who was right there. behind him. Yeah. But- Not even behind him. Was it behind him? I don't know. But that was to my sister. But there's who no I was gossip telling her, about you, just na? come. Raj's wife, her mother, and my Masis are best friends. Okay. Her mother has held me 10-day-old because you know how? My mother's younger sister, that Masi. यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला अपडेट पावसासंदर्भातला. राज्यात आज देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. उरणमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे रस्ते आणि काही ठिकाणी गाड्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत. शहरासह परिसरात तुफान पाऊस झालाय. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी हा वॉटर पार्क झालेला आहे. तर काही मिनिट झालेल्या दमदार पावसानं हिंजवडी परिसरातील रस्ते संपूर्ण जलमय झालेले आहेत. दुचाकी वाहून गेलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीनं न झाल्यानं पाणी साचल्याचा आरोप. तब्बल 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लागली. अलिबागसह माणगाव, नागोठणे, पालीम, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड भागामध्ये पाऊस झाला. या पावसानं हवेत चांगलाच गारवा निर्माण केला. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसानं उघडीप दिली, त्यामुळे शेतातील अंतर मशागतीच्या कामाला आता वेग आला. सांगलीमध्ये पावसामुळे आमरापूरच्या ओढ्यावरील रस्ता 4 दिवसांपासून जलमय झालेला आहे. जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना वाट काढावी लागते. गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडले, मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. सिंधुदुर्गातल्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. आंबोलीमध्ये सध्या आल्हाददायक वातावरण आहे. धबधब्यावर पर्यटक मनसोक्त आनंद लुटतात. भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत डोंगरकड्यावर धबधबे प्रवाहित झाले. सततच्या मुसळधार पावसानं डोंगरकडे हिरवाईनं नटले. याच डोंगरकड्यांवरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं वैभवशाली रूप बहरून गेलंय. रायगडमध्ये दमदार पाऊस झाल्याने या पावसामुळे डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे ओसंडून वाहत आहेत. धबधबे वाहू लागल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इथल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात 1000ची वाढ झाली. 5 दिवसांपासून सतत सोन्याच्या दरात वाढ होते, मात्र आता सोनं 1400 रुपयांनी स्वस्त झाले. 1 तोळा सोन्याचे दर 96,400 रुपयांवर आहे, तर चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ होऊन ते 1,06,800 रुपये प्रति किलोवर आहे. आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. लातूरला प्रेतावरती अंत्यसंस्कार होत असताना ओढ्याला पूर आलाय. अर्धवट जळालेलं प्रेत पाहून ते वाहून जाताना दिसले. कुत्र्यानं देखील लचके तोडले. गावात मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी नसल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे.
अमरावतीमध्ये दर्यापुरात मेडिकलच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून 17 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळाले, मात्र डॉक्टर व्हायचं असल्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही हे कळलं आणि त्यावेळेस तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना रखडलेलं वेतन मिळालं आणि त्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय आणि त्यासाठी प्रहार टोल कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. सोलापूरमधील वेळापूर इथे भव्य मर्दानी खेळ आणि स्वसंरक्षण शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात झाला. सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक झाली. त्यावेळी शिबिरातील मुलांनी विविध मर्दानी खेळांची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं सादर केली. नाशिकमधल्या निपाणमध्ये सुट्टीनिमित्त मामाच्या गावाला गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा शेततळ्यामध्ये पडून मृत्यू झालाय. युवराज मंगेश कोकाटे असं त्याचं नाव आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 51% पीक कर्ज वाटप झाले. राष्ट्रीयकृत बँकांनी 62,000 शेतकऱ्यांना 846 कोटींचं कर्ज वाटप केलं. याची टक्केवारी 51% आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा टक्का अव्वल आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत शेतकऱ्यांना 78% कर्ज वाटप केलं, पण राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपामध्ये आपला हात आखडता घेतल्याचं दिसतं. नंदुरबार जिल्ह्यात सलग 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू झाले. 9 जूनपासून ते 23 जूनपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी झालेले आहेत. जिल्ह्यात जातीयदृष्ट्या संवेदनशील असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये धरणे आंदोलन, मोर्चे आणि उपोषण केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. यवतमाळमध्ये 4 टवाळखोरांनी एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. यवतमाळ या ठिकाणच्या अमरावती मार्गावरती झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ आहे. एसटीला जाण्यासाठी रस्ता सोडत नसल्यानं एसटी चालकानं हॉर्न वाजवले आणि या कारणावरून समोरच्या टवाळखोरांनी एसटी रोखून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. नागपूरमधल्या मानेवाडा मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकी स्वाराच्या टेम्पोला धडक बसली. दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कॅटरिंगच्या कामावरून घरी परतताना दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. येवला तालुक्यातील विसापूर इथे हाणामारी झाली. जमिनीच्या वादातून जाळपोळ करत 2 गटांमध्ये हाणामारी झाली. 10 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जमिनीची मोजणी होऊन कोर्टात वाद सुरू असताना दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकट भटवाडे येथे भरवस्तीमध्ये 14 फुटांचा कोबरा आढळला. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत कोबराला पकडला आणि त्याला नैसर्गिक अधिवास केला. दरम्यान वस्तीमध्ये कोबरा आढळून आला, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीती आहे. समुद्राच्या पाण्यातून मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी दापोलीमध्ये एका डंपर चालकावर कारवाई झाली. दापोलीमधील हरणे बंदरात जेट्टीचं काम सुरू आहे आणि जेट्टीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर जो आहे तो समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळून अपघात झालाय. महाडमधल्या राजेवाडीमध्ये घरात मगरीचं पिल्लू घुसले. सावित्री नदीपात्रात गाळ उपसण्याचं काम सुरू आहे. अशात मगर मानवी वस्तीमध्ये शिरत असून राजेवाडी गावात राहणाऱ्या फैसल आलेकर यांच्या घरात मगरीचं पिल्लू आढळले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीच्या पिल्लाला पकडले आणि त्याला पुन्हा सावित्री नदीपात्रामध्ये सोडले. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघात झालाय. गॅस टँकरच्या घटनेने मिनी बस पलटी झालेली आहे. मिनी बस रस्त्याच्या थेट खाली गेली आहे. बसमधील अनेक जण जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्येही हलवण्यात आलेलं आहे. गॅस टँकरची मिनी बसला धडक बसलेली आहे आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून घेऊयात. प्रमोद, हा अपघात कसा झालाय, काय माहिती?
मुंबई गोवा महामार्गावरच्या निवळी घाटात हा अपघात झालेला आहे. गॅस टँकरने एका मिनी बसला ही धडक दिली होती आणि ही धडक इतकी भीषण होती की टँकरच्या धडकेत मिनी बस ही अक्षरशः रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि विशेष म्हणजे हा जो टँकर होता यात गॅस होता आणि हा गॅस जी धडक होती त्या धडकेमुळे टँकरचं नुकसान होऊन या टँकरमधून गॅसची गळती होते आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले असून टँकरमधून जो गॅस लिकेज होत होता त्याच्यावर आवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. यात जे जखमी झाले होते त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. वळूयात वेगवान घडामोडींकडे. युतीच्या चर्चेसोबत एकला चलोरेची देखील चाचपणी केली जाते का, हा सवाल उपस्थित होतोय. कारण मनसेच्या सावध भूमिकेमध्ये प्लॅन ए आणि प्लॅन बी हे तयार करण्यात आले असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबई महापालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या हालचाली सुरू आहे. तर 13 जूनला मनसेची पुन्हा गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलं. राज ठाकरे घरातून बाहेर पडत असताना पत्रकारांना त्यांनी बोलवलं. मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल विधान त्यांनी केलं. ठाकरे सेना मनसे युती संदर्भात बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आहे. ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही. वरिष्ठांमध्ये काय चाललंय याची मला कल्पना नाही. पक्षप्रमुखांच्या मनात असेल तेच माझ्या मनात असेल असं बाळा नांदगावकर म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवर मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कुठेच अडचण येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात आणि राज्यातही आमचंच सरकार आहे असं त्या म्हणाल्या.